नमस्कार मंडळी, तुम्हा सगळ्यांचं आपल्या मनोज बुंदे व्लॉग्स या यूट्यूब चॅनलमध्ये सहर्ष स्वागत। आज आपण आहोत सिरसाळा परळी जिल्हा बीड या ठिकाणी। केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान आज या ठिकाणी ग्लोबल विकास ट्रस्टच्या शेतकरी संवाद मेळाव्यामध्ये आले होते। तर ग्लोबल विकास ट्रस्टचे संस्थापक मयंक गांधी यांचा जन्मदिवससुद्धा होता आणि एकूणच त्यांनी शेतकऱ्यांना संबोधित करत असताना फळबागेकडेवाला पारंपरिक शेती त्याच्यामध्ये आपल्याला पाहिजे तेवढं उत्पन्न निघत नाही आहे, त्याच्यामुळे आपल्याला फळबागेकडे जी उत्पन्न देणारी आणि लखपती बनवणारी जी पिकं आहेत त्यांच्याकडे वळलं पाहिजे, अशा खूप साऱ्या महत्त्वाच्या गोष्टी शेतकऱ्यांसाठी त्यांनी सांगितल्या। तर एकूणच आजच्या या संपूर्ण कार्यक्रमामध्ये ते काय म्हणालेत पाहूया। नमस्ते। ये शिवाजीची जन्मभूमी आहे आणि आपण उभे आहे ते महादेव शिवची भूमी आहे आणि अशी भूमीमध्ये बिलकुल ऊर्जा नाही आहे ना? ऊर्जा आहे की नाही? नमस्ते, अजून जोरानी नमस्ते। तर तुमच्यामधून राहून मला 7 वर्ष झाले, पण मला बघून तुम्हाला असंच वाटत असेल की बाहेरचा माणूस आहे। वाटतं की नाही? वाटतं की नाही? नाही वाटतं। थोडा वेगळा दिसतो। मला मराठी येत नाही जास्त। माझे वडील गुजरातनी आले होते, पण मी तो महाराष्ट्रामध्ये मुंबईमध्येच राहिलेलो आहे आणि माझी पिढी ते पिढी कोणी शेती केली नाही। आता मी वेगळा दिसतो की नाही? हो, कोण बोलला? पण सगळं वैभव सोडून मी तुमच्यासाठी आलो आहे। तुमची माझी काय ओळख होती काय? जेव्हा इथे अतिवृष्टी झाली तुम्ही ऐकून मला रडायला आलो आणि मी गाडी घेऊन निघून पडला येड्याच्या सारखं। इथे मी 30 गावामध्ये एक गावामध्ये सगळ्यांना भेटलो, त्यांची परिस्थिती बघितली आणि खरं सांगू तुमची वेदना, तुमचा दुःख इथपर्यंत आला। तो बाहेरून मी बाहेरचा असेल, पण आतमध्ये हात टाकून बघा, मी तुमच्या बाहेरचा आहे का जवळचा आहे? कोण आहे, जवळचा का बाहेरचा? मला माहित नाही मी काय इथे आलो, मला माहित नाही मी परळी क्लास घेतला। खूप ऐकलं होतं की परळीचे लोक असं असतात, खून खराबी मर्डर बेकार लोक असतात। तरी मी आलो, पण तुम्हाला सगळ्यांना भेटून मला असं वाटतं की परळीकर सारखे चांगले लोक इस देशमध्ये नाही। परळीकरची जय हो। मी खरं म्हणतो परळीकर सारखे माणसं इस देशमध्ये नाही, पण तुमची परिस्थिती बघून मला वाटतं आपण पण भारतचे अंग आहे ना। एवढी गरिबी आहे। तो मामाजी कृषी मंत्रीला मी विनंती करतो, आमचे ऐका। थोडा वेळा मी हिंदीमध्ये बोलणार, थोड़ा बार हिंदी में बोलूंगा, अभी तो मराठी में। दोनों समजतात मामाजी, पण मी सांगतो तुम्हाला, मला एवढ्या वर्षात आले, शिवराज चव्हाण मामाजी सारखा मी मिनिस्टर केव्हाही पाहिला पण नाही ना ऐकला पण नाही। खऱ्या अर्थाने ते शेतकरी आहे। आता त्याला फेटा बांधला होता आणि आम्ही गाडीमध्ये होत्या
फेटा नको, मला मी शेतकरीची टोपी हवे. ब्रिटिशच्या वेळात काय होतं? ब्रिटिशच्या वेळात एक पॉलिसी असती, त्याला इंग्लिशमध्ये म्हणतात डिवाइड अँड रूल. फोडा आणि राज्य करा, होती का नाही? मला असं वाटलं इथे पण आता अशीच पॉलिसी आहे. आपण सगळे फुटलेले आहे. कोणी राष्ट्रवादी, कोणी भाजप, कोणी शिवसेना. भाऊ भाऊ मध्ये झगडा होतात की नाही? कोणी मराठा, कोणी ओबीसी, कोणी धनगर, कोणी वंजारा. हे सगळं करा तुम्ही. जेव्हा निवडणूक आले तेव्हा राजकारण पण करा. राजकारण पण लोकशाहीसाठी खूपच गरजेचं आहे. तुमच्या नात जातचा किंवा प्रश्न आला तिथेही जावा, पण हा विसरू नको की आपण प्रथम शेतकरी आहे. त्यामुळे लिहिलेलं आहे मी शेतकरी. मी हे राजकारण पार्टीमध्ये असेल, मी हे नातचा असेल, पण प्रथम मी शेतकरी आहे. बोला, मी शेतकरी. तो मामा जी, बहुत सालों से यहाँ पे गरीबी है, पीढ़ी दर पीढ़ी से गरीबी चल रही है. 8 साल में से 6 सूखा पड़ा है. पूरे देश में नहीं है उतनी आत्महत्या हो रही है. और जब हम दुष्काल को लड़ने को तैयार हुए तो अतिवृष्टि हो गई. 15 लाख हेक्टर नुकसान हो गया है. फक्त पीक नाही वाहून गेलेलं आहे, माती पण वाहून गेलेली आहे. तर आमची विनंती आहे, तुम्ही राज्य सरकारला बोला, हे जेवढे पैसे देणार आहेत ते खूपच कमी आहे, त्याला आम्हाला वाढवून द्या. जास्तीत जास्त इथे कापूस आणि सोया होता. हे पारंपरिक पीक आहे, बरोबर आहे ना? कोणाला एक पण माणूस असा आहे जे हमी भाव त्याला भेटतो? एक भी आदमी को यहां एमएसपी नहीं मिलता है. और एमएसपी भी ऐसा है कि हम लोग ने कैलकुलेट किया है, गांव गांव जाके कैलकुलेट किया है. कापूस मध्ये 5 क्विंटल निघतो सरासरी, 5 निघतो, तेवढा पण नाही निघत. 3, 5 धरा, चला मी 5 धरतो. त्याला तुमच्या डोंगर भाग असेल 3 निघत असेल, बाकीच्या कुठे जास्त पण निघतो. 5 क्विंटल आणि मार्केटचा रेट 7,500 ते 7,000. किती होतात? 35,000 रुपये. एक एक पाईच्या माझ्याकडे कॅल्क्युलेशन आहे, खर्च 40,000 रुपये. सोया 4 क्विंटल निघतो, बरोबर आहे? 4,000 का भाव, 16,000 रुपये भेटतो. 20,000 रुपयाचा खर्चा. तुम्ही जगता कसा ते मला सांगा. आप लोग जितना कैसे हो ये मुझे बताओ. फिर ये सब किसान जमीन वाले हैं, ये ऊस तोड़ने चले जाते हैं, मजूरी करने चले जाते हैं, बराबर है ना? अरे जोरानी और तो बोला. और मजूरी करने जाते हैं तो अपने माँ बाप को, अपने बच्चों को छोड़ के जाते हैं. और सब ह्यूमन बोलते हैं, मनुष्य से भी नीचे उनका जीवन के धोरण है. इस तरह ये जी रहे हैं. अगर ये लाड़की बहन नहीं होता और 6,000 रुपया जो सरकार नहीं देती तो इनकी हालत और खराब हो जाती. फिर उनको लगता है कि चलो
मनरेगामध्ये गावामध्ये काम करणार, पण मनरेगामध्ये मंत्रीजी, मामाजी, खूप भ्रष्टाचार आहे का नाही? पैसे भेटायला खूप काय द्यायला लागतो. तिथे पाणी पण कमी आहे. माझी वैयक्तिक मान्यता है, मेरा पर्सनल व्यू है कि ये जो कर्ज माफी करते हैं हर साल, उसके चलते देश का इकोनॉमी खराब हो रहा है. लेकिन इस बार अतिवृष्टि के कारण मेरी विनंती है कि सबका कर्ज माफी दिया जाए. पीक बीमा में देखिए वही गड़बड़ है. तो यहां के लोग कैसे जी रहे हैं, ये भी एक प्रश्न है. तो आज इतने बड़े मंत्री, इतने समझदार आदमी, खुद किसान है, ऐसे शिवराज चौहान जी उर्फ मामा जी आए हैं, तो हमें बहुत 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 उम्मीद है कि आपलं जीवन बदलणार. पिढी दर पिढी गरिबी गरिबी गरिबी. मला असं वाटतं आज ऐतिहासिक दिवस आहे. आजपासून हे थांबणार आणि आपली गरिबी संपणार. जीव्हीटी मध्ये आम्ही शेतकऱ्याला सांगतात एक पारंपरिक पीक सोडा आणि नवीन फळबाग मध्ये जावा. तो 30,000 शेतकरी केळी, तुती, मोसंबी, संत्रा, निंबू, आंबा हे सगळं केलं आहे. आणि त्यांची टाटा इन्स्टिट्यूटचा रिपोर्ट आहे, त्यांच्या 10 पट इन्कम वाढलेला आहे. आता मी तुम्हाला आज संधी देतो. अशी संधी तुम्हाला केव्हाही नाही भेटली असेल आणि केव्हाही भेटणार पण नाही. ऐका आणि 2 हाताने ती संधी धरून घ्या. तुम्ही केळी लावली, या वर्षी अतिवृष्टी झाली, तर जमीनमध्ये अजून पाणी आहे, 2 वर्ष पाणी राहणार आणि केळी पिकासाठी पाणी गरज हवे. 5 फूट बाय 5 फूट वर केळी लावली ते 1740 केळी येणार. बरोबर आहे. काही मर झाला 1500 धरा आणि एक केळीच्या झाडमध्ये 22 ते 25 किलो केळी येतो. 20 किलो धरा, किती झाले? 30 टन. सरेराश रेट काय? आता 8 रुपये आहे. हा पूर्वी 18 रुपया, 16 रुपया, 14 रुपया होता. सरेराश 10 रुपया करा तरी 3 लाख रुपया मिळणार तुम्हाला. किती मिळणार? पपाया गेला 940 झाड, काही मरले 750. 40 किलो एक झाडवर, 30 टन, 10 रुपयाचा रेट, 3 लाख रुपये. केळीमध्ये तुम्हाला 1,15,000 अनुदान पण मिळणार. तो 4,15,000 होतात. 80,000चा खर्चा, 3.25 लाख तुमच्या 1 वर्षात तुमची गरिबी निघून जाणार. पपाया लावला तर 1 वर्षात निघून जाणार. तुती लावली तर 1 वर्षात गरिबी निघून जाणार. तुम्हाला गरिबी काढायची की नाही? जिला गरिबी काढायची असे हात वरती करा. पैसे तर तुम्ही लावतात ना, कापूस मध्ये पण, सोयामध्ये पण. पण हा वेळा मी एक एग्रीमेंट केलेला आहे EU बँक बरोबर. तो EU बँक तुम्हाला स्टार्टिंग मध्ये जेवढा खर्च लागणार ते पैसे तुम्हाला देणार आणि जेव्हा तुमच्या पीक आला त्याला विकून त्याला पैसे परत द्या आणि व्याज पण द्या. तुम्ही समजून घ्या. हे केळीचा रोपा 25 रुपयाचे भेटतो, ते आमची संस्था तुम्हाला 11 रुपयामध्ये देणार.
शिक्षण तुम्हाला कृषी स्कूल मध्ये मुफ्त मध्ये मिळणार. या गावामध्ये 1, 2, 3 शेतकरी असेल तिथे व्यापारी नाही येणार. पण जिथे 30, 40, 50 शेतकरी केळी करणार तो व्यापारी तिथे येऊन तुमच्या शेतात पैसे जास्त देऊन घेऊन जाणार. आता एक शेतकरीचं जीवन नाही बदलायचे आहे, आता गाव टू गाव बदलायचे आहे. आता पिंपरी पोळवाला मला बोलला की आम्ही 100 शेतकरी केळी लावणार आहे. पठाण मांडवा बोला आम्ही 68 शेतकरी लावणार आहे. दुसरा गावने बोला आम्ही 56 शेतकरी येणार आहे. आता एक शेतकरी कडून खूप स्लो ग्रोथ होणार, बदली होणार. आता फास्ट बदली करायची असेल तर गाव ते गाव बदलूया. आमची एक विनंती आहे मामाजीला, मामाजी इथे फळबाग लावलं सरकारची आम्हाला मदत आहे. इथे प्रोसेसिंग प्लांट लावा, इथे मार्केट लावा, केळी विकणारे लोक आणा, सगळे विक्रेता इथे घेऊन या, प्रोसेसिंग करा आणि तुतीच्या साठी कपून घेणारे आणि व्हील वाले पण प्लांट इथे टाका. तुम्ही सरकारला विचारा, सांगा. असं केलं तर आम्हाला खूप बळ मिळणार. बरोबर आहे की नाही? अरे जोराने हो करा रे. काय झालं, थकलंय काय खाल्लं नाही का? मीटिंग संपली का खाऊया? आता जोराने आवाज करा. तो आज ते दिवस काय झालं होता ना, मैं जगह पे गया था, हम लोग सब लोग गए थे तहसीलदार को मिलने, और वहां एक माता जी आई और उसने झोली फैला के मुझे बोला हमारे घर में एक दाना नहीं है, तेल का जरा भी नहीं है, नमक भी नहीं है, हम लोग कैसे जिएंगे. खूप रडायला लागली. तेव्हा मी जवाब नाही देऊ शकला, पण रात्रभर मला झोप नाही आली, मेरे को नींद नहीं आई. मैंने रामदेव अग्रवाल जी को फोन किया, मुझे पैसे की जरूरत है. उन्होंने मुझे 50 लाख रुपए दिए. प्रदीप केरुका को हमने फोन किया, उसने मुझे 50 लाख दिए. बाकी सब मित्रों को फोन करके मुझे इतने पैसे मिल गए की मी किट बनवला आणि गावागावामध्ये फिरून जे गोर गरीब होते त्यांचे 2 महिन्याचं मी राशन टाकून गेला. तो आज ते माताजींनी माझ्या समोर जे जोडी टाकली होती, आज मी सरकारच्या समोर जोडी टाकतो. मी सरकारला विनंती करतो आणि भारतचे बेस्ट कृषी मंत्री, अजून मी नाही पाहिले तेवढे चांगले कृषी मंत्री मामाजींचा तुम्हाला तुमच्या समोर संबोधन करायला विनंती करतो. उभे होऊन जोराने टाळी वाजवून मामाजीचं स्वागत करा. भारत माता की